लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. वटपौर्णिमेला लाडकीच्या खात्यामध्ये आता 1,500 रुपये जमा होणार. जून महिन्याच्या हप्त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याबाबत सर्वात मोठी चर्चा सुरू आहे. वटपौर्णिमेला 1,500 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. नुकताच मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा. जून महिन्याचा हप्ता लवकरच महिलांना मिळणार. गेल्या आठवड्यात राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. त्यानंतर आता राज्यातील लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत. जून महिना संपण्यासाठी 10 दिवसांपेक्षा कमी वेळ राहिलाय. मात्र हप्त्याबाबत कोणतीही अपडेट सरकारकडून देण्यात आली नाही. यातच 29 जून रोजी वटपौर्णिमा सण आहे. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता वटपौर्णिमेला येणार का, अशी महिलांमध्ये चर्चा सुरू आहे. तर लाडक्या बहिणींना हप्ता किती महिलांना मिळाला? लाडक्या बहिणीला दर महिन्याला 1,500 रुपये मदत केली जाते. सरकारने त्यासाठी काही अटीही ठेवल्या आहे किंवा पात्र महिलांना त्याचा फायदा मिळणार असं सांगितलं आहे. तर आतापर्यंत राज्यात सुमारे 1,77,00,000 महिला पात्र ठरल्या आहेत. जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? आता मे महिन्याचा हप्ता जमा झाला असून तर पुढचा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता हा वटपौर्णिमेच्या दिवशी जमा होण्याची शक्यता. याच दिवशी लाडकीला वटपौर्णिमेला भेट म्हणून खात्यात 1,500 रुपये पाठवले जाऊ शकतात. कारण हा सण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. सरकारचा हा निर्णय महिलांसाठी नक्कीच खुश करणार आहे, पण अद्याप त्याची खात्री झालेली नाही. तसेच सरकारकडून अधिकृत माहितीही आलेली नाही. लाडक्या बहिणीचे हप्त्याचे स्टेटस कसे तपासायचे? तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झालेला आहे की नाही हे तपासायचं असेल तर पुढील काही स्टेप फॉलो करू शकता. त्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला लॉग इन करताना किंवा अर्ज करताना वापरलेले ईमेल ID किंवा पासवर्ड तुमच्याकडे असायला हवे. स्टेप बाय स्टेप तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन मग लॉग इन करा. तिथे मागितली जाणारी माहिती भरा, पासवर्ड टाका. तुम्ही नवीन पासवर्डही तयार करू शकता. ही माहिती सबमिट करा. मग ॲप्लिकेशन सबमिटमध्ये ॲक्शन व पर्याय क्लिक करून संपूर्ण माहिती मिळवता येईल. धन्यवाद.